Dear student, today we will see Science and Technology part first, lesson number 5, heat. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 5 उष्णता पाहणार आहोत. इन इट वी विल सी लॅटेंट हीट, अप्रकट उष्मा, रिजिलेशन पुनर्हिमायन, ॲनमलस बिहेवियर ऑफ वॉटर पाण्याचं असंगत आचरण, ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी, दवबिंदू तापमान आणि आर्द्रता, पेसिफिक हीट कॅपॅसिटी विशिष्ट उष्माधारकता. कॅन यू रिकॉल म्हटलेले थोडंसं आपल्याला आठवायचंय की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. उष्णता आणि तापमान याच्यामध्ये काय फरक आहे पहा. ही हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. काय सांगितलेले की हीट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी. आपल्याला माहिती उष्णता जी आहे तर ती उष्णता काय आहे तर ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचं एक त्या ठिकाणी रूप आहे. पार्टिकल्स ऑफ मॅटर दॅट इज ॲटम्स, मॉलिक्यूल एक्सेट्रा possess potential एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. की द्रव्य जे आहे तर त्या द्रव्याचे असणारे काही कण म्हणजेच असणारे काही अणू आणि रेणू यांच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा त्या ठिकाणी असते. टोटल एनर्जी मीन्स पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. एकूण ऊर्जा म्हणजे काय तर स्थितीज ऊर्जा अधिक गतिज ऊर्जा. टोटल एनर्जी ऑफ ऑल द पार्टिकल्स ऑफ द मॅटर इन ए गिव्हन सॅम्पल इज कॉल्ड इट्स थर्मल एनर्जी. की द्रव्य जे आहे तर त्या द्रव्यामध्ये असणारी काही एकूण ऊर्जा तर त्या एकूण ऊर्जेलाच आपण त्या ठिकाणी औष्णिक ऊर्जा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. व्हेन टू बॉडीज ॲट डिफरंट टेम्परेचर आर इन थर्मल कॉन्टॅक्ट विथ इच अदर there is transfer of thermal energy from a body at higher temperature to a body at lower temperature. की ज्या वेळेला दोन असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत बॉडी ज्या आहेत की ज्यांचं तापमान त्या ठिकाणी वेगवेगळं त्या ठिकाणी आहे आणि हे जर त्यांच्या एकमेकांच्या औष्णिक कॉन्टॅक्टमध्ये ठेवल्या थर्मल कॉन्टॅक्टमध्ये जर ठेवल्या तर आपल्या असं लक्षात येतं नसते की थर्मल असणारी काही ऊर्जा जी आहे औष्णिक ऊर्जा जी आहे तर त्या औष्णिक ऊर्जेचं असणारे काही स्थानांतरण जे आहे तर ते स्थानांतरण हायर टेम्परेचर करून म्हणजे उष्ण तापमानाकडून कमी तापमान जे आहे तर त्या कमी तापमानाकडे त्या ठिकाणी होतं. धिस एनर्जी ट्रान्सफर इज कॉल्ड हीट. आणि हे जे काही ऊर्जेचं स्थानांतरण होतंय तर त्याला आपण त्या ठिकाणी उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी म्हणतात. इट इज एक्सप्रेस इन जूल, कॅलरी अँड अर्थ. पाहतो ही जी काही हीट जी आहे तर हीट कशामध्ये एक्सप्रेस केली जाते हे नर्फेल आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. जूल असेल, कॅलरी असेल, अर्ग असेल. ही जी काही त्या उष्णतेची असलेली काही एकक जी आहे तर ती एकक त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे टेम्परेचर. Temperature is a quantitative measure of degree of hotness or coldness of a body. काय सांगितलेले टेम्परेचर इज काय सांगितलेले की टेम्परेचर इज ए क्वांटिटेटिव्ह मेजर. मेजर ऑफ काय सांगितलं की टेम्परेचर इज ए क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ कशाचं मेजर ऑफ डिग्री ऑफ हॉटनेस. डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ ए बॉडी. एखादा असणारा जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ किती गरम आहे
किंवा किती त्या ठिकाणी थंड आहे याचं त्या ठिकाणी संख्यात्मक अशा प्रकारचं मोजमाप, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो, टेम्परेचर, तापमान त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इट इज एक्सप्रेस इन, कशा कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं तर आपल्याला माहिती डिग्री सेंटीग्रेड, त्याच्यानंतर पुढे आपल्याला माहिती डिग्री फॅरनहाइट मध्ये त्या ठिकाणी टेम्परेचर जे आहे तर ते टेम्परेचर त्या ठिकाणी मेजर केलं जातं. आणि त्याचबरोबर असणारे जे काही केल्विन म्हणजे काही एकक जे आहे तर त्या एककामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मेजर केलं जातं. हे आपण त्या ठिकाणी आठवीला पाहिजे. पुढे टेम्परेचर डिटरमाइन्स द डिरेक्शन ऑफ द हीट ट्रान्सफर. या ठिकाणी तापमान जे आहे तर ते तापमान काय ठरवताना दिसतं तर त्या ठिकाणी असताना जे काही ऊर्जेचं जे काही स्थानांतरण जे आहे तर त्या ऊर्जेच्या स्थानांतराचे असणारे जे काही प्रकार, आपलं ऊर्जेच्या स्थानांतराची दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी ठरवताना दिसते. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. उष्णता संक्रमण जे आहे तर त्या उष्णता संक्रमणाचे प्रकार त्या ठिकाणी विचारलेले आपल्याला. आता हे आपण त्या ठिकाणी 7वीला त्या ठिकाणी पाहिलेले की सर्वसाधारणपणे उष्णतेचं असणारं जे काही ट्रान्सफर जे आहे तर ते ट्रान्सफर आपल्याला माहिती की कंडक्शन, त्याच्यानंतर कन्व्हेक्शन आणि तिसरं आपल्याला माहिती की रेडिएशन. म्हणजे वहन, अभिसारण आणि प्रारण या 3 रूपांमध्ये काय होताना दिसते, उष्णता जे आहे तर त्या उष्णतेचं संक्रमण जे आहे तर ते संक्रमण त्या ठिकाणी आपल्याला घडून येताना दिसतं. आता याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे लॅटेंट हीट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला अप्रकट उष्मा त्या ठिकाणी पाहिजे. यासाठी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिली, ट्राय दिस, करून पाहायला सांगितले. टेक ए फ्यू पीसेस ऑफ आईस इन ए ग्लास बीकर ॲज शोन इन द फिगर. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे असणारं जे काही चंचू पात्र जे आहेत, काचेचं भांडं जे आहे तर त्या काचेच्या भांड्यामध्ये काय घेतलेलं, कोणी बर्फाचे तुकडे त्या ठिकाणी घेतलेले. इन्सर्ट द बल्ब ऑफ द थर्मामीटर इन आईस अँड मेजर इट्स टेम्परेचर. तापमापीचा असताना तो काही फुगा जो आहे तर तो फुगा काय केलेला बर्फामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने ठेवून तापमापीने काय करायचं, बर्फ जो आहे तर त्या बर्फाचं तापमान जे आहे तर तापमान त्या ठिकाणी मोजायचं. त्याच्यानंतर पुढे पुट द बीकर ऑन ए स्टँड अँड हीट द आईस युजिंग ए बर्नर. जे काय असणार जे काही बर्फाचं भांडं जे आहे तर ते बर्फाचं भांडं आपण त्या ठिकाणी तिवई जे आहे तर त्या तिवईवर त्या ठिकाणी ठेवलेले आणि तिवईवर ठेवून बर्नर जो आहे तर त्या बर्नरच्या साहाय्याने काय केलेले, उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी घेतली. पुढे रेकॉर्ड द टेम्परेचर युजिंग द थर्मामीटर आफ्टर एव्हरी मिनिट. आपल्याकडे असताना जे काही तापमापी जे आहे तर त्या तापमापीच्या साह्यानं 1 मिनिटाच्या अंतरानं काय करायचं, या बर्फाचं असताना ते काही तापमान जे आहे तर ते तापमानाची नोंद जी आहे तर ती नोंद प्रत्येक मिनिटाला त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची. ॲज द आईस हिटेड इट स्टार्ट मेल्टिंग, स्टर द मिक्सचर ऑफ आईस अँड वॉटर. या स्तराचे काही बर्फ जे आहे तर त्या बर्फाला उष्णता देणं आपण जर चालू जर ठेवलं तर बर्फ काय होतं नसते, वितळू त्या ठिकाणी लागेल. आणि बर्फ वितळत असताना पाणी आणि बर्फ यांचं असताना जे काही मिश्रण जे आहे तर ते मिश्रण काय करायचं, आपल्याला स्टर करायला सांगितले, ढवळायला त्या ठिकाणी सांगितले. पुढे कंटिन्यू द हिटिंग इव्हन आफ्टर आईस स्टार्ट्स मेल्टिंग. जी सर्वसाधारणपणे बर्फ जो आहे तर तो बर्फ वितळल्यानंतर सुद्धा काय करायचं, उष्णता जी आहे तर ती उष्णता देणं त्या ठिकाणी चालू ठेवायचे. पुढे ड्रॉ ए ग्राफ ऑफ टेम्परेचर व्हर्सेस टाइम. आणि तापमानामध्ये होणारा जो काही बदल आणि वेळ यांचा संबंध दर्शवणारा आलेख जो आहे तर तो आलेख आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. आता या ठिकाणी असताना जो काय आलेख जो आहे तर तो आलेख त्या ठिकाणी, हा आलेख कोणता आहे तर आपल्याला टेम्परेचर टाइम काय म्हटलेले या ठिकाणी, टेम्परेचर व्हर्सेस टाइम ग्राफ. या ठिकाणी आपण असणारं काही
एक्स ऍक्सिस जो आहे तर त्या एक्स ऍक्सिसवर टेम्परेचर त्या ठिकाणी घेतलेले, वाय ऍक्सिस जो आहे तर त्या वाय ऍक्सिसवर टाइम त्या ठिकाणी घेतलेले आणि अशा पद्धतीचा असं ते टेम्परेचर व्हर्सेस टाइम ग्राफ जो आहे तर तो ग्राफ आपण त्या ठिकाणी काढलेला आहे. आता काय दिसतंय, you will observe that the temperature of the mixture remains 0 degrees centigrade till the ice melts completely. त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्याचं पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचं असणारं जे काही तापमान जे आहे तर ते तापमान किती राहताना दिसतंय, 0 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी राहताना दिसते. येते या ठिकाणी आईस आणि वॉटर किंवा सॉलिड आणि लिक्विड याचं टेम्परेचर सुरुवातीला 0 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे इफ वी कंटिन्यू हिटिंग इव्हन आफ्टर कन्व्हर्शन ऑफ आईस इनटू वॉटर द टेम्परेचर ऑफ द वॉटर स्टार्ट रायझिंग अँड रिचेस 100 डिग्री सेंटीग्रेड. जोपर्यंत बर्फ जे आहे तर त्या बर्फाचं पाण्यामध्ये पूर्णपणे रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याचं तापमान त्या ठिकाणी 4 डिग्री सेंटीग्रेड राहताना दिसतं. या ठिकाणी ग्रीन लाईन जे आहे तर त्या ग्रीन लाईन आपण त्या ठिकाणी दाखवतो. याच्यानंतर पुढे काय होताना दिसतंय की पूर्ण बर्फाचं पाणी झाल्यानंतर उष्णता देणं जर आपण चालू जर ठेवलं तर पाण्याचं तापमान हळूहळू त्या ठिकाणी वाढू लागताना दिसतं आणि पाण्याचं असताना जे काही तापमान जे आहे तर ते तापमान आपल्या लक्षात येताना दिसते की किती होताना दिसते, 100 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी होताना दिसतं. येते पुढे ॲट धिस टेम्परेचर वॉटर स्टार्ट कन्व्हर्टिंग इनटू स्टीम. 100 डिग्री सेंटीग्रेडला गेल्यानंतर आपल्याला इथं दाखवलेलं की बॉइलिंग वॉटर आहे आणि त्याचं रूपांतर जे आहे तर ते कशामध्ये होताना दिसतंय, व्हेपर जे आहे तर त्या व्हेपरमध्ये, स्टीममध्ये किंवा वाफेमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय की हे जे काही तापमान जे आहे उष्णता देणं आपण त्या ठिकाणी चालू जर ठेवलं तर पाण्याचं तापमान त्या ठिकाणी वाढू लागतं. ते त्या ठिकाणी 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्या ठिकाणी जाईल आणि या पाण्याच्या तापमानाला किंवा तापमानाला पाण्याचं रूपांतर जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये काय होताना दिसते, वाफ जे आहे तर त्या वाफेमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. पुढे द टेम्परेचर ऑफ द वॉटर रिमेन्स कॉन्स्टंट ॲट 100 डिग्री सेंटीग्रेड टिल ऑल वॉटर कन्व्हर्ट्स इनटू स्टीम. या ठिकाणी पहा ब्ल्यू रेषेने आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. काय दाखवलेलं आहे की सर्व पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होत असताना पाण्याचं तापमान किती दिसते आपल्याला या ठिकाणी, 100 डिग्री सेंटीग्रेड. 100 डिग्री सेंटीग्रेड तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी स्थिर राहताना दिसतं. द ग्राफ ऑफ टेम्परेचर व्हर्सेस टाइम इज शोन इन द फिगर. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते कशाचा आलेख त्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की तापमानामध्ये होणारा बदल आणि त्याला लागणारा जो काही वेळ याचा संबंध दर्शवणारा आलेख जो आहे तर तो आलेख आपल्याला त्या ठिकाणी इथे फळ्यावर त्या ठिकाणी दिसतो. आता हा ग्राफ काय आहे, इन दिस ग्राफ द लाईन AB ग्रीन अक्षरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल की हा जो काही ग्राफ जो आहे तर त्या ग्राफमध्ये आपल्याला रेख AB जो आहे तर तो त्या ठिकाणी दिसतोय. इन दिस ग्राफ line AB represent the conversion of ice into water at constant temperature. AB हा जो काही असताना जे काही स्थिर अशा प्रकारचा असताना ते काही तापमान जे आहे तर त्या तापमानाला काय होतं असते, बर्फ जो आहे तर त्या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होण्याची जी काही क्रिया जी आहे तर ती क्रिया त्या ठिकाणी दाखवते. व्हेन आईस इज हिटेड इट मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड. बर्फाला या ठिकाणी आपण उष्णता दिली, सुरुवातीला बर्फाला उष्णता दिली तर आपल्या लक्षात येत नसते की बर्फ काय होता नसतो, एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेडला वितळून त्याचं पाण्यामध्ये काय होता नसते रूपांतर जे आहे तर तो रूपांतर त्या ठिकाणी होता नसतं. पुढे सांगितलेले की व्हेन द आईस इज हिटेड इट मेल्ट्स ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड अँड कन्व्हर्ट इन टू वॉटर ॲट दिस कॉन्स्टंट टेम्परेचर. बर्फाला त्या ठिकाणी आपण उष्णता दिली असता बर्फाचा काय होता नसतं, एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला त्याचं पाण्यामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होऊ लागतं. पुढे द आईस ॲब्सॉर्ब हीट एनर्जी ड्युरिंग धिस ट्रान्झिशन
and the absorption of energy continues till all the ice converts into water. बरं, इथे आपण उष्णता देणे त्या ठिकाणी चालू ठेवले. बर्फाला उष्णता दिल्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की संपूर्ण बर्फाचं जोपर्यंत पाण्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत तापमान त्या ठिकाणी 4 डिग्री सेंटीग्रेड राहतं. म्हणजे हा बदल होत असताना बर्फ काय करता नसतो, आपण जी उष्णता देतो तर त्या उष्णतेचं त्या ठिकाणी शोषण केलं जातं आणि ह्या उष्णतेचा उपयोग कशासाठी केला तो बर्फाचं पूर्णपणे द्रव जो आहे तर त्या द्रवामध्ये रूपांतर होईपर्यंत त्याचं तापमान किती राहता नसते 4 डिग्री सेंटीग्रेड जे आहे तर ते 4 डिग्री सेंटीग्रेड तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी राहताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येताना दिसतं. पुढे काय होता नसते आपल्या लक्षात येतं नसते की बर्फ जे आहे तर त्या बर्फाला उष्णता दिली तर जोपर्यंत पूर्ण बर्फाचं पाण्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होत नाही तोपर्यंत त्या पाण्याचं तापमान काय होतं नसते स्थिर त्या ठिकाणी राहताना दिसते. म्हणजे या दरम्यानचं मिश्रणाचं तापमान जे आहे तर ते स्थिर त्या ठिकाणी राहताना दिसतं. द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग धिस ट्रान्झिशन. म्हणजे बर्फाचं पूर्णपणे त्या ठिकाणी पाण्यामध्ये रूपांतर होत राहतं तोपर्यंत त्या मिश्रणाचं तापमान त्या ठिकाणी स्थिर राहतं. धिस कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच आईस कन्व्हर्ट इन टू वॉटर इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट ऑफ द आईस. काय म्हटलेलं आहे की ज्या स्थिर तापमानाला बर्फ जो आहे तर त्या बर्फाचं पाण्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होतं तर त्या तापमानाला काय म्हटलेलं आपण बर्फ जो आहे तर त्या बर्फाचा काय म्हटलेलं आहे द्रवणांक त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. Thus, during transition of solid phase to the liquid, the object absorbs the heat energy, but its temperature does not increase. आता काय अर्थ नाही की पदार्थ जो आहे तर तो स्थायी अवस्थेमध्ये आहे, बर्फ जो आहे तर तो स्थायी अवस्थेमध्ये आहे आणि आपण त्याला उष्णता दिली तर त्याचं द्रवरूप अवस्थेमध्ये रूपांतर होता नसतं, पाण्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होता नसतं. म्हणजे पदार्थाचं स्थायी अवस्थेतून द्रव अवस्थेमध्ये रूपांतर होत असताना पदार्थ म्हणजे त्या ठिकाणी बर्फ काय करता नसतं उष्णता जी आहे तर ती उष्णता ठिकाणी शोषण करतो, परंतु उष्णता शोषण करतो परंतु त्याचं तापमान त्या ठिकाणी वाढतंय का तर वाढत नाही आणि म्हणून त्याच्या तापमानामध्ये त्या ठिकाणी असणारी जी काही वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. धिस हीट एनर्जी इज युटिलाइज फॉर विकनिंग द बॉन्ड्स बिटवीन द ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स इन द सॉलिड अँड ट्रान्सफॉर्म इट इन टू द लिक्विड फेज. आपण त्या बर्फाला दिलेली जी काही उष्णता जी आहे तर ती उष्णता कुठे गेली तर आपल्या लक्षात येतं नसतंय की त्या ठिकाणी असणारी जी काही उष्णता जी आहे किंवा शोषलेली बर्फाने शोषलेली जी काही उष्णता जी आहे तर त्या उष्णतेचा उपयोग त्या बर्फाचे असणारे जे काही अणू असतील किंवा रेणू जे आहे तर त्याच्यामधले असणारे जे काही बंध जे आहेत बॉन्ड्स जे आहेत तर ते बॉन्ड्स कमकुवत करण्यासाठी म्हणजे कमकुवत करून स्थायू असणारा जो काही स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर करण्यासाठी या स्थायूचं काय होतं द्रवामध्ये रूपांतर करण्यासाठी स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होत असताना त्या ठिकाणी ती उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी शोषली जाते. द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इन टू लिक्विड इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. पुढे काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की बर्फ जो आहे तर त्या बर्फाला आपण त्या ठिकाणी उष्णता देतो, उष्णता दिल्यानंतर तो बर्फ त्या ठिकाणी ती उष्णता शोषून त्या शोषलेल्या उष्णतेचा उपयोग काय करता नसतो त्या बर्फामधील असणारे जे काही अणुरेणूमधील असणारे काही बंध जे आहे तर ते बंध कमकुवत करण्यासाठी त्या ठिकाणी तो वापरता नसतो आणि त्या स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर करण्यासाठी त्या ठिकाणी होतो. म्हणजे स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता त्या ठिकाणी शोषली जाते तर तिलाच त्या ठिकाणी काय म्हटलेले वितळण्याचा अप्रकट उष्मा किंवा त्यालाच म्हटलेलं आपण लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग त्या ठिकाणी म्हटले. पुढे पहा द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ ए सॉलिड टू कन्व्हर्ट इन टू लिक्विड फेज इज कॉल्ड द स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. काय सांगता येईल स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आपल्याला सांगितलेली
The amount of heat energy, the amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert into liquid phase is called the specific latent heat of fusion. काय म्हटलेले की एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचं या ठिकाणी युनिट मास म्हटलेलं आपण एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचं द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमाने काय सांगितलेले की स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायू जो आहे सॉलिड जो आहे तर त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब केली जाते शोषली जाते त्या उष्णतेला वितळण्याचा विशिष्ट अप्रकट उष्मा त्या ठिकाणी म्हटलं जातं. पुढे वन्स ऑल द आईस इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट राईज. पुढे या ठिकाणी आपण दाखवले एबी जे आहे तर एबी मध्ये काय होतं नसतंय की बर्फ जो आहे तर त्या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होते आणि जोपर्यंत बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत तापमान या ठिकाणी आपल्याला 4 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्या ठिकाणी राहतं. म्हणजे बर्फाचं पाण्यामध्ये पूर्ण रूपांतर झाल्यानंतर पाण्याचं तापमान जे आहे तर ते पाण्याचं तापमान त्या ठिकाणी ते वाढू लागतं आणि ते कुठपर्यंत जाता असतं तर 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी वाढतं. पुढे द लाईन BC इन द ग्राफ रिप्रेझेंट्स राईज इन द टेम्परेचर ऑफ द वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेंटीग्रेड टू 100 डिग्री सेंटीग्रेड. या ठिकाणी BC लाईन आपण त्या ठिकाणी दाखवली. आता ही BC लाईन काय दाखवताना दिसते की रेख BC काय करताना दिसते पाण्याच्या तापमानातील 0 डिग्री सेंटीग्रेड पासून काय होताना दिसते तर आपल्याला 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्या ठिकाणी वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी दाखवताना दिसते. देअर आफ्टर इव्हन दो हीट एनर्जी सप्लाइड टू वॉटर इज एकदा त्या ठिकाणी पाण्याचं तापमान काय केलेले 100 डिग्री सेंटीग्रेडला त्या ठिकाणी 100 डिग्री सेंटीग्रेड नंतर मात्र उष्णता देऊनही पाण्याचं तापमान जे आहे तर ते पाण्याचं तापमान त्या ठिकाणी वाढत नाही. मग आता आपण तो उष्णता देतो पण पाण्याचं तापमान त्या ठिकाणी वाढत नाही. मग आता त्या दिलेलं जे काही तापमान जे आहे तर त्या तापमानाचा उपयोग कशासाठी केलेला आहे. आता पुढे द हीट एनर्जी is absorbed by water at this temperature and used to break the bonds between the molecules of the liquid and convert the liquid into gaseous state. आपण दिलेली जी काही उष्णता जी आहे तर त्या उष्णतेचा उपयोग आपल्या लक्षात येत नसते की या ठिकाणी पाण्याचं तापमान तर काही वाढत नाही 100 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे या तापमानाला शोषलेली जी काही सर्व उष्णता जी आहे तर ती उष्णता या द्रवामधील असणारे जे काही रेणू जे आहेत तर त्या रेणूंचे बंध तोडण्यासाठी बॉन्ड्स तोडण्यासाठी आणि आपल्या लक्षात येत नसते की द्रवाचं वायुरूप स्थितीमध्ये रूपांतर करण्यासाठी ती उष्णता ऊर्जा जी आहे तर ती उष्णता ऊर्जा त्या ठिकाणी ती वापरली जाते. दस ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन फॉर लिक्विड फेज टू गॅस फेज हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब्ड बाय द लिक्विड बट हिज टेम्परेचर डज नॉट चेंज. आता इथे काय होता नाही की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी शोषली जाते परंतु त्याचं असणारं जे काही तापमान जे आहे तर त्या तापमानामध्ये मात्र त्या ठिकाणी वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत. पुढे
द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड ट्रान्सफॉर्म इनटू द गॅसियस स्टेट इज कॉल्ड द बॉइलिंग पॉइंट ऑफ द लिक्विड. काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे ज्या स्थिर तापमानाला द्रवाचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर त्या द्रवाचं रूपांतर कशामध्ये होताना दिसते, वायुरूपमध्ये त्या ठिकाणी होताना दिसते. आणि त्या तापमानाला त्या द्रवाचा काय म्हटलेला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलनांक जो आहे तर तो उत्कलनांक त्या ठिकाणी म्हटलेला. द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड इनटू गॅस इज कॉल्ड द लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. पुढे काय सांगितलेले की स्थिर तापमानास द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस काय म्हटलेले या ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. व्याख्या नीट लक्षात ठेवा. त्यालाच आपण त्या ठिकाणी म्हटलेले ही जी काही उष्णता जी आहे तर त्या उष्णतेला बाष्पाचा अप्रकट उष्मा त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आता लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशनची व्याख्या आपल्याला पुढे दिलेली. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब at constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called the specific latent heat of vaporization. आता दुसरी व्याख्या आपल्याला ठिकाणी दिलेली काय दिलेली, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी absorbed at constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called the specific latent heat of vaporization. Latent heat of vaporization. काय की एकक वस्तुमानाचा काय म्हटलेलं युनिट मास, एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचं वायूमध्ये पूर्णपणे रूपांतर करण्यासाठी किंवा पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवामध्ये त्या ठिकाणी शोषली जाते तर त्या उष्णतेला काय म्हटलेलं आहे, बाष्प जे आहे तर त्या बाष्पाचा विशिष्ट अप्रकट उष्मा त्या ठिकाणी म्हटलेला आहे. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.